श्री गणेशाय नमः। गणेश प्रिया योगीराजा समर्थ, महातापसी पूर्णवाद प्रणेता, तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा, नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। ध्याये नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचंद्रावतंसं, रत्नाकल्पोज्ज्वलांगं परशुमृगवर भीतिहस्तं प्रसन्नं, पद्मासीनं समनस्तात् स्तुतमगणर्व्याघ्रकृत्यो वसानं, विश्वान्द्यं विश्ववन्द्यं निखिलभयकरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं, नागेश्वर भगवान की जय। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परम पूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वरदेशनो शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णु महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, आदरणीय गुणेश दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्ष श्री विभूताई, ज्यांच्या मांडीवरती बसून हा अभ्यासाची सुवर्ण संधी मला मिळाली ते ऋषीवर्य बापूसाहेब नगरकर, मग माझे तीर्थरूप कैलासवासी अण्णा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या पवित्र अशा देवालयात उपस्थित असलेले या मंदिराचे पुजारी वेदमूर्ती श्री श्रीपाद देशपांडे गुरुजी, शिवपार्वती स्वरूप श्री घोडके काका व काकू, रमाकांत काका घोडके व त्याचप्रमाणे आमच्या चंदात्या व इथे उपस्थित सर्व शिवभक्त यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी आजच्या आपल्या अभ्यासास सुरुवात करतो। आज अध्याय 39वा वीरभद्र अवतार। सुरुवातीला मंगलाचरणाच्या आपण एक 5 ओवी घेऊ। श्री गणेशाय नमः, श्री सद्गुरुभ्यो नमः, श्री उमा महेश्वरभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। पूर्वाध्यायी केले कथन शिवव्यासावतार वर्णन, आता सद्गुरु कृपाघन कथा सुरसवदवी पुढे। श्री सद्गुरु रामचंद्र कृपाघन वंदनी तव मंगलचरण, आरंभी तसे ग्रंथलेखन, तव कृपेने सर्वथा शिवपुराण कथिती चतुर्वदन, प्रश्न करती विधिनंदन, एकाग्रचित्ते अवधान, देवनी नारद ऐकते, पृच्छा करती सनत कुमार, कथा सांगती नंदकेश्वर, घेऊनी शिवांशावतार, महादेव प्राप्त केलासे ते मंगल प्रसंग वर्णन, विस्तृतपणे करितो कथन, तुम्ही होनी सावधान, प्रेमे श्रवण करावे। काल आपण अभ्यास करताना शरीराचा आणि मनाचा या 2 गोष्टीचा आपला अभ्यास झाला आणि आज पुढे आपल्याला करायचा तो बुद्धीचा अभ्यास। जन्मताच तसं मठ्ठ म्हणून कोणी जन्माला येत नसतं। प्राय आपण असं बघतो की ज्या व्यक्तीची, ज्या बालकाची निरीक्षण शक्ती हे तो बाल्यावस्थेत असताना जास्त असते, पुढे पुढे त्याची बुद्धी हे अत्यंत तीव्र होत चालते। पण काय होतं आजकाल की जेव्हा एखादं, आता हे थोडासा मानसोपचार म्हणजे थोडासा मनाचा आहे असलेलं थोडंसं विज्ञान आहे। आपल्या घरामध्ये एखादं लहान बाळ असतं आणि ते एखादी गोष्ट करत असताना आपण स्वतःहून त्याला सांगतो की बाळ हे करू नको, त्यावेळेस त्याच्या तिथून भीतीचा प्रारंभ होतो। भीती या शब्दाचा अर्थ काय की जी गोष्ट केल्याने मला इजा होईल ही भावना जिथे दृढ होते तिथून पुढे भीतीचा प्रारंभ मनुष्याच्या जीवनामध्ये हा चालू असतो। लहान मुलं किती निरागसतेने जीवन जगत असतात, आपण बघितलेले, अत्यंत निरागस असतात आणि अत्यंत आनंदी पण ते असतात, मन मोकळं असतं। कोणी भेटलं की कोणाकडे बघून पटकन असं स्मित हास्य करत असतात, ही असते ती त्यांची अंतःप्रेरणा। पण काय होतं, जसं जसं शब्दज्ञान झाल्यानंतर पुढे पुढे बुद्धीचा उगम माणसाला होऊ लागतो, तसं तसं त्या बुद्धीला सुद्धा संस्कारित हे आपल्याला करावं लागत असतं। आणि म्हणून महाराजांनी परिसरात या ग्रंथामध्ये स्वभावाचे विशेष करून 3 गुण सांगितलेले आहे। पहिला तो वडिलार्जित स्वभाव, म्हणजे जसं आपण म्हणतो की काही गुण जे असतात हे पुत्रामध्ये पित्याकडनं येत असतात, तो असतो वडिलार्जित स्वभाव। किंवा वडील जसं वागणूक करतात, जसं आचरण करतात
तसं पिता जसं करतो तसं पुत्राकडून ते नकळत अभावित पण होत असतं. दुसरा असतो तो पूर्वबाल स्वभाव. पूर्वबाल स्वभाव हा कसा असतो की वय वाढत जातं पण मन जे आहे हे मागे रेंगाळत राहत. आणि म्हणून शक्यतो ही जी मनाची कागाळी आहे या मनाची जास्त कागाळी न करत बसण्यापेक्षा मनाला सुयोग्य विचारांची रीत लावून घेणं. आणि तिसरा जो स्वभाव पडतो तो आहे स्वकष्टार्जित. अशा प्रकारचा स्वभाव आपल्याला तयार करावा लागत असतो. येथे बुद्धीचं जास्त कार्य असतं. हे कार्य ज्याप्रमाणे मनाचं आणि त्याप्रमाणे बुद्धीचं सुद्धा असतं. आता हे जे स्वभावाचं कार्य मी तुम्हाला सांगितलं याच्यात दोन्ही गोष्टी मिळत आहे. बुद्धी पण आहे आणि मन पण आहे. पण बुद्धीचा जो मुख्य गुण जो आहे ना तो म्हणजे विचार करणं. पण प्राय आम्ही असं बघत असतो की विचारापेक्षा जास्त आमच्या जीवनामध्ये विकार हा प्राबल्य दाखवतो. आणि हा प्राबल्य दाखवण्याचं एकच मोठं कारण असतं की कसा विचार करावा याची शिकवण समाजामध्ये तशी व्यवस्था नाही. पूर्वी आमच्याकडे जी एक शिक्षण पद्धती होती जिला आम्ही गुरुकुल ही शिक्षण पद्धती म्हणत होतो. त्या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये जेव्हा त्या बाळाला घातलं जाई तेव्हा ते गुरु त्याला लगेच शिकवत का अगोदर त्याची गुण बघत. आता हेच बघा ना 5 पांडव गेले. धर्मराजाला त्याला धर्माचं शिक्षण दिलं. अर्जुनाला धनुर्विद्येचं शिक्षण दिलं. भीम होता भीमाला कसे शिक्षण दिलं धष्टपुष्ट असल्यामुळे त्याला गदेचं शिक्षण दिलं. आणि नकुल आणि सहदेव हे जे 2 वीर होते या वीरांना घोड्याची अत्यंत अचूक अशा पद्धतीची पारख होती. त्याचप्रमाणे थोडं थोडं त्यांनी अर्जुनासारखी सुद्धा धनुर्विद्येमध्ये तेही पारंगत झाले. आणि म्हणून या गुरुकुलामध्ये ती शिक्षण पद्धती अस्तित्वात होती. पण विचार कसा करावा कोणत्या वेळेस विचाराला प्राधान्य द्यावं आणि कोणत्या वेळेस विकाराला पायाखाली तुडवावं याचं प्राय शिक्षण देण्यासाठी आजची शिक्षण प्रणाली ही समर्थवान नाही देऊ शकत. विचार करावा लागतो. आणि म्हणून मध्यंतरी महाराजांनी आम्हाला एक विषय दिला होता अभ्यासाला. जालना इथं जेव्हा मराठवाडा पूर्णवाद परिषदेचं अधिवेशन झालं इसवी सन 1999 साली तेव्हा एक सुंदर विषय सद्गुरूंनी आम्हाला दिला होता अभ्यासाला. संस्कारित मुलगा, संस्कारित मुलगी आणि संस्कारित अन्न. हे जे अन्न तुम्ही आम्ही खातो या अन्नाचा सुद्धा आमच्या विचारावरती तेवढाच परिणाम हा होत असतो. आणि म्हणून की काय 4 महिने चातुर्मासामध्ये आमच्याकडे कांदा आणि लसूण हे दोन्ही आम्ही वर्ज्य करतो. कारण त्याच्यामध्ये जास्त विकार आहेत लपलेले. त्याच्यामुळे माणसाचं मन जे आहे हे सैरभैर होऊ शकतं. आणि म्हणून की काय आमच्याकडे ऋषी मुनी हे शक्यतो जास्त दूध आणि भात एवढंच ते खात. का? कारण दूध हे शीतज्वराचं अत्यंत थंड हे दूध आहे. आणि म्हणून विचार करण्याला सुद्धा आम्हाला सवय लावावी लागते. त्यानंतर महाराजांनी तोंडला ग्रंथामध्ये आपल्याला अजून एक मोठा सुंदर विषय शिकवलेला आहे. तो म्हणजे आपल्या बुद्धीची पत कशी ओळखावी. आता हे कळायला पाहिजे की बुद्धीची पत ही आपल्याला कशी ओळखू येते किंवा ती कशी ओळखावी. आणि त्यासाठी महाराजांनी तेथे सुंदर एक विषय सांगितला. तो म्हणजे जर्मन तत्वज्ञ कांट याचा. हा जर्मन तत्वज्ञ जो कांट होता यानं विशुद्ध बुद्धीचा सिद्धांत यानं मांडला. पण नंतर जेव्हा तो जहाजाने एकदा प्रवासाला चालला होता तेव्हा त्याच्या जवळची जी शिदोरी होती ती संपली. आणि नंतर त्याला असं कळालं की त्या जहाजानं काही फळं चाललेले आहे. हा तिथं गेला यानं त्याच्यातली 2 फळं काढले. हा खायला लागला तेव्हा बाजूच्यांनी विचारलं का हो हीच का तुमची विशुद्ध बुद्धी. कोणत्या विशुद्ध बुद्धीच्या निर्णयावर तुम्ही फळ चोरून खाण्याचं धाडस करताय.
आणि म्हणून आपली बुद्धी आपल्याला कधी दगा देईल याचा नेम नसतो. म्हणून माणसानं जागृत असावं. आणि माझंच उदाहरण मी तुम्हाला आज इथे देतो की मी काय केलं तर फक्त याचं हेडलाईन वाचलं, अध्यायाचं नाव वाचलं, वीरभद्रा अवतार हे फक्त वाचून घेतलं. आणि त्यानंतर माझ्याकडे जेवढं काही घरी साहित्य आहे मी ते शोधायला सुरुवात केली की कुठं वीरभद्राचा उल्लेख आहे. पण तसा उल्लेख मी जेव्हा आत्ता इथं बसल्यानंतर एक 5 मिनिटं अगोदर जेव्हा मी आलो आणि हा पूर्ण अध्यायाचं मी वाचन केलं, याचा आणि त्याचा कुठलाही संबंध नव्हता. आपल्या बुद्धीची पत कशी ओळखायची याचं हे झालं प्रात्यक्षिक उदाहरण. मग आता यामध्ये कथा आलेली. सुरुवातीला शिलादी मुनी नावाचे एक मुनी होते आणि त्यांनी घोर तप याचं आचरण केलं. आता यामध्ये जी कथा आलेली ना ती नंदिकेश्वराची आलेली. नंदीचा जन्म कसा झाला ती आलेली. पण सद्गुरु कृपेने मी जेव्हा 1 महिन्यापूर्वी काशीखंड हा ग्रंथ वाचला तेव्हा त्याच्यात 41 ते 45 अध्यायापर्यंत पूर्ण नंदिकेश्वराच्या अवताराची कथा आलेली. आणि त्यामुळे तिथं जी कथा आहे ती सांगण्याचा मात्र मला मोह होतोय की तिथं ती कशी कथा आलेली आहे की ब्रह्मदेवाचे जे नातू होते त्यांचं नाव होतं शिखीमुनी. आणि हे शिखीमुनी जे होते हे एकदा इंद्राच्या दरबारामध्ये गेले. इंद्राच्या दरबारामध्ये गेलेले असताना तेथे नृत्यादी गायन नृत्यादी कार्यक्रम चालू होते. यांनी इंद्राला नमस्कार केला पण इंद्राने यांच्याकडे बघितलं सुद्धा नाही या शिखी मुनीकडे. तरी यांना असं मनात अंतःकरणात विचार आला, अरे जाऊ द्या, तो राजा आहे, नुसताच राजा नाही तर देवांचाही तो राजा आहे, तो देवेंद्र आहे. वागला असेल त्याचं वागणं त्याच्या पदाला शोभणार. हा विचार ते मुनी असल्या कारणाने त्यांच्या अंतःकरणात आला. आता मुनींच्या अंतःकरणात हे विचार काय येतात तर संस्कारित अन्न. मागवा मी जर सांगितलं होतं तुम्हाला की महाराजांनी आम्हाला एक विषय दिलेला होता, संस्कारित मुलगी, संस्कारित मुलगा आणि संस्कारित अन्न. हे जेवढं अन्न तुम्ही आणि म्हणून की काय प्राय एक अशी पद्धती होती की वैश्वदेव झाल्याशिवाय जेवण करू नये, नैवेद्य आणि वैश्वदेव. आता आपल्या घरातलंच उदाहरण आपण बघूया ना. ज्या दिवशी आपल्या घरामध्ये कुलाचार असतो त्यावेळेस काय होतं, आपण शुचिर्भूत होऊन, विशेष करून महिला वर्ग शुचिर्भूत होऊन, काय असेल तुम्ही ज्याला जो शब्द वापरत असाल त्याला आम्ही सवळा हा शब्द वापरतो, की सवळ्यामध्ये सगळा स्वयंपाक करायचा. त्यानंतर पुरुषांनी देवाला अभिषेक करायचा, आरती करायची, देवाला नैवेद्य दाखवायचा, नंतर वैश्वदेव करायचा आणि नंतर मग भोजनाला बसायचं. तर त्या दिवशीचं जे भोजन असतं त्याची जी चव असते ती अत्यंत प्रासादिक असते. का? कारण तुमच्या अंतःकरणात जे पडसाद सकाळपासून उमटलेले असतात, तुमच्या अंतर्मनात जे विचार चालू असतात त्या विचारांचं कुठेतरी त्या अन्नावरती परिणाम होतो. त्याचप्रमाणे पुरुष मंडळी किंवा तुमच्याकडे येणारे जे काही ब्राह्मण वर्ग जे काही मंत्र म्हणतात, जे पुरोहित वर्ग मंत्र म्हणतात, त्या मंत्राच्या तिथल्या त्या वलयाने सुद्धा त्या अन्नाचं प्रासादिक रूप तयार होतं. आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या श्री क्षेत्र पारनेर येथे आपलं जे श्री गुरूंची पाकशाळा आहे तिथे नित्य वैश्वदेव झाल्याशिवाय आजही कोणी जेवत नाही, भोजन करत नाही, नित्याचं वैश्व. आणि म्हणून की काय तो प्रसाद आहे. तिथं आम्हाला काय मिळतं खायला यापेक्षा ते जे अन्न असतं ते संस्कारित अन्न असतं आणि त्याच्या प्रसादाने होतो तो प्रत्येकाला फायदा. अनेक जणांचे शारीरिक आणि मानसिक आजार हे ज्याप्रमाणे गुरुदेव दत्तात्रयांच्या तीर्थाबरोबर, परमपूज्य सद्गुरुनाथ रामचंद्र महाराजांच्या मंदिरातल्या तीर्थाबरोबर, त्याचप्रमाणे तिथल्या त्या प्रसादाबरोबर माणसाचे शारीरिक आणि मानसिक दुर्गुण हे त्या फक्त प्रसादाने निघून जातात. आणि म्हणून की काय इथं असलेले आमचे घोडके काका जे काकू जे बसलेले त्यांचाच एक भाचा आमच्याकडे होता, योगेश महामुनी म्हणून त्याचं नाव. महिनाभर त्याला महाराजांनी तिथं थांबून
आणि त्याला एकच सांगितलं, तू काहीच करू नको. महाराजांनी त्याला फक्त एकच गोष्ट सांगितली, आदरणीय गुन्हे दादांनी सुद्धा त्याला एकच गोष्ट सांगितली की फक्त संध्याकाळच्या दोन्ही आरतीला जायचं, तिथलं तीर्थ घ्यायचं आणि यमुना सदन मध्ये भोजन करायचं. बाहेर इतरत्र काहीही खाऊ आणि पिऊ नकोस. तो एकच महिना होता, सोबत घेऊन त्याला जेवायला बसायचं. 1 महिन्यानंतर तो आला तेव्हा अत्यंत त्याचा चेहरा काळवंडलेला होता, डोळे त्याचे खोल गेलेले होते. पण 1 महिन्यानंतर कशाचा परिणाम आहे? हा त्या प्रसादाचा परिणाम आहे. हा त्या संस्कारित तिथं आम्हाला जो प्रसाद मिळतो, जे भोजन, तो प्रासादिक भोजन जे आम्ही करतो, हा त्याचा परिणाम आहे. आणि म्हणून की काय, अशा प्रकारचं अन्न हे ऋषीमुनी सतत करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये तामसिक गुण पेक्षा जास्त सात्विक गुण त्यांच्यामध्ये असतात. विकारापेक्षा जास्तही ते विचारांना प्राधान्य देतात. झालं, आता यांनी इंद्राला नमस्कार केला, इंद्राने लक्ष सुद्धा दिलं नाही. त्यास अत्यंत सुंदर अशा प्रकारचा विचार या शिखी मुनींच्या अंतःकरणात आला. अरे जाऊ दे, तो राजा आहे, साधा आहे का? तो देवांचाही राजा आहे, देवेंद्र त्याचं नाव आहे. केलं तर केलं, जाऊ द्या. पण तरी ते तिथं थांबले. ते नृत्य गायन सर्व झाल्यानंतर सुद्धा नंतर मग या शिखी मुनींनी परत एकदा त्याला नमस्कार केला देवेंद्राला. पण त्यावेळेस त्यानं त्यांचा अव्हेर केला, त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे मग मात्र शिखी मुनी हे संतापले. असा तेजस्वी पुत्र निर्माण करेल म्हणे, जो योनी असेल म्हणे, ज्याच्या समोर ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे सुद्धा त्याला परास्त करणार नाही, असा एक पुत्र मी निर्माण करेन. झालं, ते राग अंतःकरणात ठेवला. आता कधी कधी या रागानं माणसाचं कल्याण सुद्धा होतं बरं का. पण त्या रागाला जर विचारांची झालर असली तर, अन्यथा विकार असल्यानंतर मग काय होतं आपल्याला माहिती, माणसाचा सत्यानाश होण्याची शक्यता असते. आणि म्हणून कधी कधी असंही एक वाक्य प्राय वापरलं जातं, विनाश काले विपरीत बुद्धी, असं एक वाक्य वापरलं जातं. आणि म्हणून हे शिखी मुनी तिथनं आले, एका गिरीकंदरामध्ये, एका गुहेमध्ये ते जाऊन थांबले. हजारो वर्षापर्यंत त्यांनी ब्रह्माजीची प्रार्थना केली, त्यांची तपश्चर्या केली. 1 सहस्त्र वर्षापर्यंत ब्रह्माजीची या शिखी मुनींनी तपश्चर्या केली. आणि नंतर मग त्यांचं मनोगत हे जेव्हा ब्रह्माजीनं त्यांचं तपाचरण बघून त्यांना दर्शन दिलं, तेव्हा त्यांनी यांचं मनोगत ब्रह्माजींना सांगितलं. तर तेव्हा ब्रह्माजींनी त्यांना असं सांगितलं की तू काही आता इथं तप करत बसू नको म्हणे, तू पुढे काशीला जा आणि मी एक मंत्र देतो, त्या मंत्राचं फक्त तू तप कर. कुठला मंत्र दिला असेल बरं त्यांना ब्रह्मदेवानी? भगवान शिवांचा 3च शब्द होते ते, ब स वा. ब म्हणजे ब्रह्मदेव, स म्हणजे सदाशिव आणि व म्हणजे विष्णू. तू फक्त ब स वा याच फक्त मंत्राचा तू आता पुढे काशीला जाऊन तू जप करत बस. मग आता हे शिखी मुनी तिथनं निघाले, काशीला गेले, मनकर्णिकेमध्ये स्नान केलं आणि बसले शिवमंदिरामध्ये जाऊन ध्यान करत. यांचं चालू झालं बसवा बसवा असं जप यांचा चालू झाला. आपल्याला माहिती की आता पुढे जे शिवाचं स्वरूप येणार आहे ते बसवेश्वर या स्वरूपात ते पुढे येणार आहे. ही त्या बसवेश्वरांची कथा आहे. बसले जप करत, पुन्हा सहस्त्रावधी वर्ष लोटून गेले आणि मग भगवान शिव एक दिवस हे तपश्चर्येत असताना साक्षात भगवान शिव हे तेथे प्रकट झाले. आणि शिवानी सुद्धा असं बघितलं की हा त्याच्या तपश्चर्येत इतका लीन झालेला आहे की आवाज देऊन सुद्धा तो आपल्याकडे लक्ष देत नाही. मग शेवटी भगवान शिवानी हळूच त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. त्याने जेव्हा नेत्र उघडले तेव्हा त्याला भगवान शिवांचं दर्शन झालं. ते स्वरूप होतं भगवान बसवेश्वर.
या स्वरूपात त्यांना दर्शन झालं. आणि मग नंतर त्यांना असं विचारलं की काय पाहिजे ते तू मला माग. आणि मग नंतर त्यांनी असं सांगितलं की मला एक अत्यंत अयोनी असलेला एक मला पुत्र हवा आहे, जो ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांनाही जो परास्त असेल. ठीक आहे म्हणून तथास्तु. भगवान शिवानी आशीर्वाद दिला आणि ते निघून गेले. आणि त्याचबरोबर या शिखी मुनींच्या शिखीतून म्हणजे शेंडीतून एक बालक उत्पन्न झालं. आणि ते बालक जसं उत्पन्न झालं तसा तो 8 वर्षाचा झाला. आणि त्यांनी सांगितलं की मला आता खूप तहान लागली आहे, मला पाणी प्यायचं, माझी जी आहे तहान ती तुम्ही भागवा. मग त्यांनी सांगितलं की एक काम कर म्हणे, तू आता विष्णू लोकात जा म्हणे. गोपद्म आकाराचे 5 अमृताचे कुंड हे त्या विष्णू लोकी भरलेले आहेत. तू तिथं जा, ते अमृत प्राशन कर, म्हणजे तुझी तहान भागल. गेले तिथं. हे बाळ जे होतं 8 वर्षाचं गेलं तिथं. तिथे गेल्यानंतर बरं साधं सुद्धा होतं का होते अमृताचे कुंड. 10 सहस्त्र विष्णूंचे गण हे त्याचं संरक्षण करत. आणि त्याच्या बाजूला एक सुंदर अशा प्रकारचं अरण्य होतं. हे बाळ गेलं तिथे. गेल्या गेल्या 2-3 सैन्य जे होते तिथे त्यांनी याला अडवलं. त्याचबरोबर या बालकानं वृषभाचं रूप प्रकट केलं. हा वृषभ झाला. आणि वृषभ होऊन यानं नंतर त्यांच्याशी तिथे युद्धाला प्रारंभ केला. आणि करता 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 हे जेवढे जेवढे 10 सहस्त्र होते ते जसे याच्या अंगावर चालून आले, काही नाही फक्त उश्वास बाहेर सोडायचं. आपल्याला माहिती आहे, आपल्या आता बरेच जण इथे शेतकरी आहे. आपल्या घरामध्ये जेव्हा गाय किंवा वृषभ किंवा म्हणजे ज्याला आपण बैल म्हणतो, हे चिडल्यानंतर जास्त करून त्यांच्या मुखातनं अशा नाकातनं असे गरम श्वास बाहेर पडतात. याच्या श्वासाबरोबर ते उडून दूर जाऊन पडायचे. मग त्याच्यातले 1-2 जण जे होते ते भगवान विष्णूच्या वैकुंठात जाऊन पडले भगवान विष्णू समोर. मग भगवान विष्णूंनी विचारलं अरे काय झालं. त्यांनी सांगितलं की तिथे एक बलाढ्य अशा प्रकारचा वृषभ तिथे अवतरलेला आहे आणि त्याला तिथं अमृतपान करायचं आहे. त्याच्यानंतर मग स्वतः भगवान विष्णू तिथे चालून आले आणि विष्णूचं आणि त्याचं युद्ध हे सुरुवात झाली. आता साक्षात भगवान विष्णू समोर आल्यानंतर यांनी जसं अंग झटकलं तसे या नंदीच्या संपूर्ण अंगातनं 14 रत्न हे सागरात पडले. आपल्याला माहिती जी लक्ष्मी आहे तिचं एक नाव कमलजा असं आहे आणि दुसरं नाव तिचं सिंधुजा आहे. नंतर ती सिंधूतून निघाली, सागरातून निघाली म्हणून तिला सिंधुजा असं म्हणतात. असे हे 14 रत्न. कारण आता याला सुद्धा प्रचंड राग आला. हा स्वतः शिव अवतार. अंग झटकलं आणि विष्णू सोबत याने युद्धाला सुरुवात केली. विष्णूंनी सुरुवातीला त्याच्यावरती गदा प्रहार केला. गदा त्याच्यावरती फेकली. काही नाही, फक्त तोंड उघडलं, मुखामध्ये गदा. त्यानंतर भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र सोडलं. यानं सुद्धा मुख उघडलं. आणि त्यानंतर भगवान विष्णू हे जेव्हा त्याच्याशी गदा युद्ध करायला आले तर एक लात भगवान विष्णूच्या छातीवरती यानं मारली आणि भगवान विष्णू 10 योजना लांब जाऊन पडले. आणि काशीखंडात असा उल्लेख आलेला आहे की म्हणून की काय भगवान विष्णूला श्रीवत्सलानच्छन असं म्हटलेलं आहे. ही गोष्ट काशीखंडात आलेली. मग त्याच्यानंतर भगवान विष्णू उभे राहिले. विष्णूने त्याला सांगितलं अरे म्हणे माग म्हणे, मी तुझ्यावर प्रसन्न झालं, तुला काय पाहिजे. काही नाही. यानं हळूच पुन्हा तोंडातून ते गदा आणि ते सुदर्शन काढून दिलं. देवा म्हणे करा ना म्हणे थोडस युद्ध म्हणे.
ते म्हणे आता बस झालं म्हणे, तुला काय पाहिजे, मी तुला सगळं वर देतो म्हणे, तू अजय आहेस म्हणे, तू साक्षात भगवान शिवाचा अंश आहेस म्हणे, मी तुला अनेक उत्तम अशा प्रकारचे मी तुला आशीर्वाद देतो म्हणे, तुला जेवढा अमृतपान करायचं तेवढा अमृतपान तू कर म्हणे. जेवढा अमृतपान करायचं तेवढा अमृतपान नंदिकेश्वरांनी केलं. आणि पुढं पुन्हा आपल्या पित्याकडे ते आले. पित्याने विचारलं, झाली का म्हणे तृषा, शांत झाली का म्हणे तुझी? हो म्हणे, तृषा झाली म्हणे, आता भूक लागली म्हणे, आता भोजन करायचं म्हणे, मला एक काम कर म्हणे, इंद्राच्या दरबारात जा म्हणे, सुंदर अशा प्रकारचं तिथं आनंदवाने म्हणे, सुंदर सुंदर अशा प्रकारचे त्याला फळ, मधुर अशा प्रकारचे त्याला फळं लागलेले आहेत म्हणे, आणि दिव्य अशा प्रकारचं त्याची चव आहे, जा म्हणे तू तिकडे. आणि थोडस यांच्या अंतःकरणात सल होतीच शिखी मुनींच्या, आणि म्हणून पुत्राला दिलं पुढं पाठवून. गेले भगवान नंदिकेश्वर. सुरुवातीला तिथे उंच उंच अशा प्रकारचे अनेक योजने, उंच अशा प्रकारची तटबंदी होती, आणि त्या तटबंदीच्या आतमध्ये मग ते नंदनवन होतं, ते आनंदवन होत. काय गेले मस्तपैकी एका ठिकाणी जोरात लत्ता प्रहार केला, त्याला भगदाड पाडलं मोठं, घुसले आतमध्ये, आणि मग काय त्या शिंगांनी बरोबर 12 वृक्षांवरती आघात केला, ते मधुर असे फळ खाली पडले. तोपर्यंत तिथले सैन्य जे होते ते सैराभैरा धावू लागले, यांच्यावरती चालून आले, यांच्यावरती त्यांनी बाणांचा वर्षाव केला. आता नंदीस ते बसले खात, काही नाही, यांच्या अंगाला स्पर्श सुद्धा त्या बाणांचा जरी झाला तरी यांना जाणवलं सुद्धा नाही. हे हसायला लागले उलट, आणि इकडे खाण्याचं काम चालू, त्यामुळे ते अजून पैशाने चिडले. मग ते त्यांचा समूह करून यांच्यावरती बाणांचा वर्षाव करायला लागले. आणि जेव्हा समूह त्यांचा आला तेव्हा यांनी पुन्हा एकदा जोरात नाकानं उश्वास बाहेर फेकला. तसे यांच्यातले दोघं तिघं जाऊन इंद्राच्या समोर पडले. झालं, मग इंद्राच्या समोर पडल्यानंतर मग 3 देव पुन्हा आले, अग्नी, वरुण, वायू. मग सांगायचं राहून गेलं तर या अग्नी, वरुण आणि वायू यांच्या तेजानं हे नंदी तयार झालेले होते. हे तिन्ही देव आले. तिन्ही देव आल्यानंतर मग ते यांच्यावरती अस्त्र सोडलं, पण तरी नंदिकेश्वर हे त्यांच्या समोर प्रबळ ठरले. आणि मग शेवटी देवेंद्र हे स्वतः युद्धाला आले. आता देवेंद्र म्हणजे थोडासा अहंकार, की माझ्या वज्रापुढे कोणी टिकणार नाही, आणि म्हणून त्यांनी त्यांच्या हातातलं जे वज्र होतं ऐरावतावर बसून आले, आणि ते वज्र त्या नंदिकेश्वरावरती फेकलं. आणि जसं ते नंदिकेश्वराच्या जवळ आलं, आ करून तोंडात धरलं, आणि जोरात पळत पळत गेले, आणि त्या ऐरावतासह त्या इंद्राला इतक्या दूर फेकलं की तो ऐरावत एकीकडे आणि इंद्र डायरेक्ट कैलास पर्वतावर. तो भगवान शिवासमोर जाऊन पडला. मग भगवान शिवाने विचारलं, काय झालं म्हणे, कोणी केली म्हणे तुझी हाल? काही नाही म्हणे, तिथे टणक अशा प्रकारचा, प्रचंड अशा प्रकारचा एक वृषभ तिथे आलेला आहे, अत्यंत पांढरा शुभ्र असा रंगाचा तो आहे, अशा वर्णाचा तो आहे म्हणे. हो का म्हणे, काय केलं म्हणे त्यांनी? नाही म्हणे, त्यानं येऊन ते सगळं जेवढं केवढं ते आपलं आनंदवन नंदनवन जे होतं ते त्यानं सर्व उद्ध्वस्त करून टाकलं म्हणे. सगळे फळं वगैरे त्यानं खाऊन टाकले म्हणे तिथे. मग पुढं काय केलं? काय म्हणे, आता तो त्याच्या वडिलांना घेऊन तिथे स्वर्गावर बसवेल म्हणे, आणि पुन्हा मग आता आपल्याकडे सुद्धा येईल म्हणे तो थोड्या वेळाने म्हणे युद्ध करायला. आणि त्यानं तेच केलं. पुन्हा खाली गेला, त्या वडिलांना सांगितलं, हे बघा म्हणे, तुमच्या अपमानाचा बदला मी घेतला, याला म्हणतात पुत्र व्हावा ऐसा गुंडा. मग वडिलांचा हात धरला आणि स्वतः त्यांना त्या इंद्राच्या आसनावरती त्यांना विराजमान केलं. आणि पुढे मग एक एक लोक जिंकत 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 सूर्यलोक, चंद्रलोक, नागलोक, गंधर्वलोक हे जिंकत जिंकत यांची स्वारी कैलासाला जाऊन धडकली. आता भगवान शिवासोबत युद्ध. भगवान शिव उठले, सुरुवातीला त्रिशूळ फेकलं,
ते यानं मुखात ठेवलं. नंतर त्यांचं सुभान नावाचं चक्र, भगवान शिवाकडे जे चक्र आहे त्याचं नाव सुभान असं आहे. हे सुभान नावाचं चक्र यांनी नंदकेश्वरावरती सोडलं. नंदकेश्वरांनी हसत हसत ते सुद्धा मुखात ठेवलं. आणि मग भगवान शिव सुद्धा त्याच्याकडे बघून हसायला लागले. आणि मग त्यांनाही जाणवलं, अरे म्हणे हे तर आपलंच रूप आहे म्हणे, हा तर आपलाच अंश आहे म्हणे. मग भगवान शिवाने विचारलं, तुला काय पाहिजे? नंदकेश्वरांनी अत्यंत हात जोडून सांगितलं, देवा म्हणे थोडा वेळ करू ना म्हणे अजून युद्ध म्हणे. मला काय पाहिजे, एक काम करतो म्हणे, मला काय पाहिजे याच्याऐवजी मी तुम्हाला तुमचे दोन्ही आयुध देऊन टाकतो म्हणे. तुमचं त्रिशूळ देतो आणि तुमचं सुभान चक्र सुद्धा देतो, अजून थोडा वेळ माझ्याशी युद्ध करा म्हणे तुम्ही. आणि मग तेव्हा भगवान शिव त्याच्या जवळ येतात. तो जो क्रोधायमान झालेला असतो त्याच्या पाठीवरून हात फिरवतात, त्याला शांत करतात. आणि म्हणून की काय, माझ्या भगवानाला पशुपतीनाथ असं म्हटलेलं आहे. त्याला शांत करतात आणि त्याला असं सांगतात की यानंतर तू मला सोडून कुठेही जायचं नाही, तुझं नित्य सानिध्य हे फक्त माझ्यासोबत असेल, अशी कथा काशीखंडामध्ये आलेली आहे. पण आता यामध्ये शिलाद नावाचे एक धर्मात्मा मुनी होते. आणि या धर्मात्मा मुनींनी सुद्धा भगवान शिवाची अत्यंत प्रखर अशी तपश्चर्या केलेली होती. आणि त्यांच्याकडून सुद्धा असं वरदान मागून घेतलं की मला सुद्धा एक योनी असा पुत्र व्हावा जो अत्यंत पराक्रमी असेल. आणि मग भगवान शिवांनी सांगितलं की ठीक आहे, तू पाहिजे तसा तुला पुत्र होईल. आणि अत्यंत ज्याप्रमाणे प्रलयकाली सूर्य असतो अशी त्याची कांती होती, अग्निसमान तो अत्यंत प्रखर असं तेज त्याच्या मुखकमंडलावरून वाहत होतं. त्यानंतर तो त्रिनेत्र असून चतुर्भुजधारी, आणि त्याचप्रमाणे जटाजूट हे त्याच्या मस्तकी असा एक वीर पुरुष त्या शिवलिंगातून निघाला आणि तो शिलाद मुनींकडे गेला. मग त्यावेळेस त्याचं नाव त्यांनी नंदीश्वर असं हे त्याचं नाव ठेवलं. आणि याचं हे नामाभिधान झालेलं असताना सर्व आनंद होत की साक्षात बुवा आता शिवाचा अवतार झालेला आहे, सर्व झालेलं आहे, सर्व चालू आहे. पण एक दिवस काय होतं, मित्र आणि वरुण म्हणजे सूर्य आणि वरुण हे शिलाद मुनींच्या आश्रमात येतात. त्यावेळेस हे त्या बालकाला काही वेदविद्या, शास्त्रविद्या, शस्त्रविद्या, अस्त्रविद्या या बालकाला शिकवतात. आणि जाता जाता त्याचं भविष्य सांगून जातात की आता आपल्याला फक्त 1 संवत्सरापर्यंत दिसेल, त्यानंतर याचा मृत्यूयोग आहे, असं हे मित्र आणि वरुण हे दोघ जण सांगून जातात. आता पुढे ते कोण होते त्याचा उल्लेख आलेला आहे, ते भगवान शिवच असतात. त्याचा उल्लेख पुढे आलेला आहे. आणि मग हे गेल्यानंतर यांच्या शिलादी मुनींच्या ज्या आश्रमामध्ये एकच दुःखाचा कल्लोळ उडतो. पण तो बालक 9 वर्षाचा बालक असं संबोधतो की तुम्ही जे काही ऐकलेलं आहे म्हणे, पण मी लहानपणापासून म्हणे बाबा तुमची पूजा पाहत आलो, तुमची उपासना मी पाहत आलेलो आहे, आणि त्यामुळे माझ्याही अंतःकरणात भगवान शिवच वसलेले आहेत. आणि जिथं भगवान शिव तिथे काळ सुद्धा काहीच करू शकत नाही म्हणून. आणि असं म्हणून मग पुढे येणं अत्यंत प्रखर असं तपाचरण या बाळानं पुढे चालू केलं. आणि हे चालू असताना याचं हे प्रखर व्रताचरण, व्रत चालू असताना बरोबर 1 संवत्सरानंतर भगवान शिव हे तिथं अवतीर्ण होतात. यांच्या गळ्यातला जो कंठ आहे तो काढतात, त्या बालकाच्या गळ्यात घालतात आणि त्याला सांगतात की आजपासनं तू चिरंजीव झालायस, तुला कशाचाही भय नाही, तू नित्य माझ्या निकट राहशील, शिवसमीप कैलास पर्वतावरती तू राहशील. अशा प्रकारचे उत्तम असे आशीर्वाद देऊन नंतर त्या बाळाने शिलाद मुनींना नमस्कार करून तो नंदिकेश्वर शिवांसोबत कैलासाला जाता झाला.
इथे ही कथा संपते. आणि त्यानंतर याचं जे नाव, ज्या नावात माझ्या बुद्धीनं मघवा, म्हणून मी आपल्या बुद्धीची पथ कशी ओळखावी, की बऱ्याच वेळेस प्रत्येकाला असं सवय असते की कुठल्या तरी एखाद्या ग्रंथाचं फक्त नाव वाचायचं आणि प्रस्तावनाच वाचायची. म्हणजे आजकालचे जे विद्वान लोक आहेत बरेचसे, ते काय म्हणतात की नाही बा, प्रस्तावना वाचूनच आम्हाला ग्रंथ कळेल. पण सद्गुरूंनी एक मंत्र आम्हाला दिलेला आहे, तो म्हणजे रीडिंग बिटवीन द लाईन्स. म्हणजे प्रत्येक ओळीचा अभ्यास जेव्हा होतो, जेव्हा आम्ही ती ओळ वाचतो, तेव्हा आम्हाला तो ग्रंथ हा समजून जातो. आणि त्यानंतर पुढे जी कथा आहे ती भैरवाची कथा यांनी दिलेली आहे. काळ भैरवनाथाची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे की एकदा ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघे जण यांचा वार्तालाप चालू असतो. आणि त्यावेळेस ब्रह्मदेवाला अत्यंत अहंकार होतो की मी श्रेष्ठ, हा अहंकार ज्यांना होतो. त्याच वेळेस तिथे एक शिवासारखा अत्यंत प्रखर, अत्यंत तेजस्वी, अत्यंत दैदिप्यमान अशी एक ज्वाला तयार होती. त्या ज्वालेमधून हा पुरुष बाहेर पडतो, त्याचं नाव असतं भैरव. हा काय करतो पुढे, ज्याला ब्रह्माचा राग येतो आणि हा ब्रह्माला सांगतो की अरे तुला काय माहिती म्हणे, तू नुसताच वयस्कर आहेस म्हणे, पण ज्या सृष्टीमध्ये आणि ज्या सृष्टीच्या बाहेर फक्त ज्यांचं अस्तित्व आहे ते म्हणजे भगवान शिव आहेत म्हणे. त्याचप्रमाणे यज्ञामध्ये सुद्धा ज्यांना विशिष्ट अशा प्रकारचं स्थान आहे ते सुद्धा शिव आहे म्हणे. आणि या यज्ञामुळेच तो तुमच्या देवांपर्यंत आविर्भाव येतो म्हणे. आणि तुम्ही काय म्हणता म्हणे, असं त्याला अत्यंत तो राग येतो आणि तो त्याच्या नखाच्या करंगळीनं त्यांचं एक शिर काढून टाकतो. छान. ते भगवान विष्णू पाहतात ते तिथून लगेच गुप्त होत. आता आपण इथं थांबणे न लगे. आणि मग ब्रह्मदेवांना सुद्धा कळतं. ब्रह्मदेव त्याची क्षमा याचना करतात. मग तो भैरव भगवान शिवांकडे पाहतो आणि भगवान शिव त्याला असं सांगतात की म्हणे आता तू थोडा शांत हो. आणि ते सर्व चालू असताना हे नंतर ब्रह्मदेवाची सुद्धा समजूत काढतात की तुझा अहंकार जो आहे म्हणे, हा तुला अत्यंत प्रखर अशा प्रकारचा अहंकार हा तुला झालेला आहे म्हणे, आणि त्याचा परिणाम तुला हा भोगावा लागतोय. नंतर भगवान शिव आणि ब्रह्मा तिथून अदृश्य होतात. हा भैरवनाथ चालायला लागतो. पण याच्या पाठीमागे काय लागतं, लागते ती ब्रह्महत्या. आता ब्रह्महत्या याच्या पाठीशी लागली आणि म्हणून मग हे सर्व चालू असताना त्याला नंतर शेवटी कपाल व्रत नावाचं व्रत करण्याचं भगवान शिव आज्ञा देतात की तू कपाल व्रत तू कर. आणि मग हे ते कपाल व्रत करतात. आणि त्यांनी हेही सांगितलं की जिथं हे ब्रह्महत्या नष्ट होईल त्यावेळेस तू यातनं मुक्त होशील. आणि मग चाललंय भैरवनाथ. आपल्याला अजून माहिती, आपण जेव्हा जेव्हा आपल्याकडे आता काळ भैरवनाथ आपल्यासाठी काही लांब नाही, जवळ आहेत आपल्या. आणि मग जेव्हा जेव्हा हे चालायला लागले, भैरवनाथ चालायला लागले, प्रत्येक तीर्थक्षेत्री जायला लागले. इथं तरी ते सुटेल, तिथं तरी ते सुटेल, इथून तरी माझी पिच्छा सोडेल, तिथून तरी माझा पिच्छा सोडेल, असं करता 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 संपूर्ण पृथ्वीला प्रदक्षिणा मारली आणि शेवटी काशीला गेले. आणि जसं काळ भैरवनाथ हे काशीला गेले, बरोबर त्याच्या प्रवेशद्वारासमोर ते मस्तक खाली पडतं आणि ती ब्रह्महत्या तिथे नष्ट होते. अत्यंत पवित्र असं माझ्या शिवाचं हे चरित्र आहे. आणि माझा प्रयास असा असतो की थोडंसं त्याचं स्वरूपही सांगावं आणि त्याचं तत्वही आपल्याला सांगावं. आता मी आपल्याला पूर्णवाद हे तत्व सांगत असतो. पूर्णवाद हे जीवनाचं तत्वज्ञान आहे. आणि शिव जो आहे, हा शिव हा सर्वत्र व्यापलेला आहे. हा अनादी आहे, हा आनंद आहे.
आपण काल जेव्हा व्यासांची कथा बघितली की आतापर्यंत कित्येक कल्प झालेत, कित्येक मन्वंतर झाले, पण तरी अनादी अनंत असा जो कोणी असेल तो शिव आहे. आणि हा शिव हा कधी आनंदी होतो? कधी आनंदी होतो? जेव्हा, आता अजून एक विचार माझ्या अंतःकरणात येतो की ज्याप्रमाणे आपल्याला तहान लागते, मग तहानेच्या अभावी आपण काय करतो? घसा कोरडा पडला की पाणी पितो. आपल्याला भूक लागली, भुकेच्या अभावी आपण काय करतो? आपण अन्न खातो. पण मला एक सांगा की अशी एखादी देवानं एखादी संभावना, एक चेतना आपल्या अंतःकरणात निर्माण केली का की जिच्या अभावे आम्ही देवाला भजू शकतो किंवा भजू लागतो? केलेली आहे का? नाही केलेली आहे. आजही जेव्हा आम्ही हिमालयात जातो, कित्येक वर्षापासून तपश्चर्या करणारे ऋषी मुनी साधू आम्ही पाहतो, एका पायावरती त्याची तपश्चर्या करतात. आणि म्हणून जेव्हा शिवानं ही सृष्टी निर्माण केली तेव्हा त्यामध्ये त्याने मनुष्य प्राणी हा निर्माण केलेला आहे. आणि मनुष्याला जे लागतं ते सगळंच लागतं. जीव, जगत आणि जगदीश्वर हे तिन्ही भगवान शिवाला, हे तिन्ही जीवाला लागत असतं. आणि याचा अभ्यास आपल्याला इथं करायचा, त्याचं नाव आहे पूर्णवाद. आणि म्हणून देवाचं जे आवडतं असतं ना, ते भजन आहे का आपलं जीवन आहे? मग आपण कसं जगतो आपलं जीवन हे देवाला आवडत असतं. आणि म्हणून पूर्णवाद हा आमच्यासाठी पूजनीय आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज पूर्णवादाचार्य श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद. हरे राम.